नुकतंच महायुती सरकारचं मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि त्या कॅबिनेटमध्ये ओबीसीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांना संधी देण्यात आली नाही। त्यासोबतच दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ या दोन दिग्गज नेत्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून डच्चू देण्यात आला आणि त्याचे पडसाद राज्यभरात लगेच उमटले। छगन भुजबळ यांना कॅबिनेट मंत्री पद न दिल्यामुळे ओबीसी समाज प्रचंड नाराज आहे। ठिकठिकाणी जाळपोळ झाली आणि रस्ता रोको झालं। नुकत्याच एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत थेट अजित पवारांना इशारा देत पक्ष सोडण्याचे संकेत दिलेले आहेत। मात्र आता छगन भुजबळ हे पक्ष सोडतात का, ते भारतीय जनता पार्टीमध्ये जातात का की पुन्हा शरद पवार यांच्याकडे जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मी नाराज आहे आणि जहां नहीं चैना वहां नहीं रहना असे स्पष्टपणे या पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ यांनी सांगितलेले आहेत। आणि ओबीसी समाजमधून देखील प्रचंड रोष राष्ट्रवादी अजित पवार गटावर प्रकट केला जातोय। येत्या महानगरपालिका निवडणुकीत, जिल्हा परिषदच्या निवडणुकीत, नगर परिषदच्या निवडणुकीत ओबीसी समाज हा अजित पवार राष्ट्रवादी गटाला धडा शिकवेल अशी प्रकारची भाषा, अशा प्रकारचा रोष, अशा प्रकारचे मत आता ओबीसी समाजामधून व्यक्त केला जात। त्यामुळे छगन भुजबळ आता काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। की या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।